बातमी अवकाळी संदर्भातली आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी ठप्प झालेली असून हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। उद्दिष्टपूर्ती ही दूरच आहे। महिला आरक्षण घटना दुरुस्ती नामंजूर करण्यात आली। 2014 नंतर सरकार पहिल्यांदाच एखादे विधेयक संमत करण्यास नापास झाले। 2/3 मते मिळालीच नाहीत। विशेष अधिवेशनामध्ये 21 तास वादळी चर्चा केली। विधेयक फेटाळले जाताच सत्ताधारी खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी। नागरिकांना जनगणनेमध्ये थेट सहभागाची संधी देण्यात आली। स्वगणना सुविधा उपलब्ध असून जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन करण्यात आले। लिंकिंग आणि एसटीबीटीचा विळखा मापदा आक्रमक झालेली असून कृषी निविष्ठांची विक्री 27 पासून बंद। खरीपाच्या तोंडावरती शेतकरी संकटामध्ये सापडले। 7 दिवसांमध्ये 16,000 प्रवेश 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली। आरटीईला थंड प्रतिसाद मिळतोय। 2,89,286 पालकांचे अर्ज आले। श्रीमंतांमध्ये अदानी पुन्हा टॉपवरती आले। शेअर्समधील तेजीचा फायदा होतोय। एकूण संपत्ती $92.6 अब्ज वरती। इलॉन मस्क जगामध्ये श्रीमंत। 30 धरणांमध्ये केवळ 38% जलसाठा आहे। अकोल्याची जीवनवाहिनी काटेपूर्णामध्ये 35% साठा। दररोज 15 मिलीमीटर बाष्पीभवन होते। कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये असून नियमभंगावरती 0 सहनशीलता। खरीप पूर्व हंगाम 2,300 केंद्रांचे टप्प्याटप्प्याने झाडझडती करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 69 केंद्राच्या तपासणीमध्ये 8 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। पीक विम्यावरती तोडगा न निघाल्यास 1 मे रोजी शेतकरी काळा दिवस पाळणार। साखरखेडा परिसरातील शेतकरी विम्यापासून वंचित आहे। तातडीने बैठक घेण्याची मागणी केली जाते। पोत्यामध्ये 50 किलोच भरावा लागणार शेतमाल। बाजार समित्यांना शासनाने दिले काटेकोर अंमलबजावणीचे आदेश। पोते आता 1 क्विंटलवरून 50 किलोवरती ओझे कमी झाले। लालपरीमधून गरिबांचा प्रवास महागला। 15 एप्रिलपासून 10% करण्यात आली भाडेवाढ। 15 जूनपर्यंत कायम राहणार हंगामी दरवाढ। पीक कर्जमाफी मिळण्यास विलंब होत असून निकषासंबंधीचे निर्देश अप्राप्त। 67,084 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। खरीप हंगामामध्ये खर्चाची जुळवाजुळव करताना दमछाक होते। सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला 8 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। सरकारने सरसकट कर्जमाफीबाबत 8 दिवसांमध्ये ठोस निर्णय घेतला नाही तर पुन्हा आडोळी गावामधून तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारला जाईल, अशा प्रकारचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। PMFME बळ महिला उद्योजकांची भरारी योजनेमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळतो। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिले जाते। गरिबाचं घर उन्हामध्येच। वाशिम जिल्ह्यामध्ये 62,000 घरकुले अद्याप सुद्धा अपूर्ण असून घरांचे स्वप्न निधीअभावी अधुरे आहे। लाभार्थी सापडले अडचणीमध्ये। सोलापुरामध्ये बेदाण्याला मिळाला 382 रुपयांचा दर। बाजार समिती बेदाण्याची मोठी आवक झालेली असून 19,545 बॉक्सची विक्री झाली। झाडे पडली असून पत्रे उडून भिंती सुद्धा पडल्या। शेतीचे मोठे नुकसान झाले। मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्याला अवकाळीचा फटका बसला। 1 लाख मेगाटन बेदाण्याची निर्मिती झालेली असून किलोला मिळतोय 400 रुपयांचा दर। बाजारपेठेतील दर हे स्थिर असून उत्पादन घटल्याने यंदा भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विजेच्या कडकडासह शिडकावा। ढगाळ वातावरणामुळे मोठा दिलासा मिळतोय। तापमान घटलेले असून ग्रामीणमध्ये झाडे कोसळली। पत्रे उडून भिंतीही पडल्या। ठेवायला नाही जागा, आता घ्या 90 दिवसांचे रेशन। लवकरच वितरण करा, अधिकारी देत आहेत सूचना। नाशिक जिल्ह्यामधील 46 गावे 103 वाड्यांना 52 टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा। मालेगावसाठी 16 टँकर 87,000 लोकसंख्येला पुरवले जाते दररोज 18 लाख लिटर पाणी। विहिरी पाणवठे आटल्याने शेतीपिके वाचवण्यासाठी धडपड होते। उन्हाची दाहकता वाढलेली असून नांदूर मधेश्वरमधून दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी केली जाते। हळदकोंडी वायदे बाजारामध्ये तेजी आणि प्रत्यक्षामध्ये मंदी दिसून येते। इंडेक्स आणि मोढ्यातील दरामध्ये 3,000 रुपयांची तफावत दिसून येत आहे। 71,000चा खर्च झाला आणि 3 रुपये भाव मिळतोय। शेतकऱ्याने सोडले काकडीमध्ये जनावरे। तोडणीसह बाजारपेठेमध्ये माल आणण्याचा खर्च सुद्धा निघेना।
वाल्मिक कराडच्या पोटामध्ये दुखले, मूत्राशयात संसर्ग झालेला असून तगड्या बंदोबस्तामध्ये तपासणी करून पुन्हा कारागृहात केली रवानगी. फळबाग आणि कवडीमोल भावामुळे मोसंबीच्या बागांवरती कुऱ्हाड फिरवली जाते. मोसंबीची 500 झाडे जेसीबीद्वारे उपटून फेकली. इराणने होर्मुझ पूर्णपणे केली खुली. ट्रम्प म्हणाले थँक्यू. लेबनॉनशी युद्धविराम झाल्यानंतर शांततेचे पुढचे पाऊल. बहुतांश मुद्द्यावरती वाटाघाटी पूर्ण केल्या. 5,819 शिक्षक जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित आहे. कार्यवाहीची आमदार चव्हाणांसह विविध संघटनांकडून मागणी केली जाते. मराठवाड्यामध्ये 9.66 लाख शेतकरी विमा भरपाईच्या अद्यापसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. अतिवृष्टी झालेली असून 2025च्या जून ते सप्टेंबर दरम्यानच्या पैसा हा खरीपच्या तोंडावरती सुद्धा मिळालेला नाही. कोविडनंतर वार्षिक धान्य खरेदी निम्म्याने घटलेली असून बदलती मानसिकता. पॅकिंग आटा खरेदीचा मुंबई पुण्याचा ट्रेंड शहरामध्ये. सोयगावमध्ये शेणखताचा तुटवडा भासत असून पशुधनामध्ये घट झाल्याचा फटका बसतोय. खरीपासाठी शेतकऱ्यांची धावाधाव होते. प्रति टॉली 3,500 रुपयांना खत मिळेना. आष्टीमध्ये खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये गरजू शेतकऱ्यांना केले कृषी साहित्यांचे वाटप. अपघात विमा योजनेमधून सानुग्रह अनुदान हमीपत्र. दिव्यांगांसाठी आरोग्य विम्याची योजना, मात्र 1 लाखामध्ये खर्च कसा भागणार? निरामय आरोग्य विमा योजना. उपचारांचा खर्च पाहता विमा कवच तटपुंज आहे, तज्ज्ञांनी नोंदवले मत. जालना जिल्ह्यामध्ये 7,478 तरुणांना मिळाला हक्काचा स्वयंरोजगार. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 61.62 कोटींचा व्याज परतावा मिळाला. विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध. राजूर परिसरामध्ये बाजरी जोमामध्ये असून उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना आशा आहे. यंदा जालना जिल्ह्यामध्ये बाजारभाव सुद्धा समाधानकारक मिळाल्यात. शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा. वडोद तांगडा परिसरामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली असून शेतकऱ्यांचा सकाळी काम करण्यावरती भर दिला जातोय. दुपारच्या वेळेमध्ये शुकशुकाट. पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून जनजागृती करावी. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले. रेन वॉटर हार्वेस्टिंग विहीर पुनर्भरण मोहीम हाती घ्यावी. मागेल त्याला शेततळे योजनेला किनवटमध्ये घरघर लागलेले असून 75,000 कामे पूर्ण होत नसल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले. 2 वर्षामध्ये झाले नाही एकही शेततळे. बोरीमधील बारदाण्याभावी हरभरा हमीभाव केंद्र 20 दिवसांपासून बंद आहे. शिल्लक 15 दिवसामध्ये 1,100 शेतकऱ्यांचे मोजमाप कसे करावे? केंद्र संचालकाला लागली चिंता. कापसाला 8,700 रुपयांची झळाळी लागलेली असून पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या दरामध्ये हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उसळी घेतलेली असून खुल्या बाजारामध्ये कापसाला 8,500 ते 8,700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 15 शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्यात आलेले असून सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवण्याचे आवाहन. बीड कप अँड कॅप मॉडेलमुळे कंपन्यांच्या नफ्याला ब्रेक लागलेला आहे. पीक विमा योजनेचे नवे मॉडेल राज्य सरकारच्या फायद्याचे ठरते. सरकारला मिळाले किमान 7,550 कोटी रुपये. 5 वर्षांमध्ये वाहन संख्येमध्ये 2,46,000 पडली भर. मार्च 2021मध्ये 8,37,773 वाहने. मार्च 2026 अखेर 10,84,250. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केवळ 967 शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला. भंडाऱ्यामधील जलप्रकल्प आटलेले असून मे जूनमध्ये पाणी टंचाईची भीती व्यक्त होते. भंडारा जिल्ह्यातील मध्यम व लघु मामा तलावात सरासरी 42% जलसाठा शिल्लक आहे. ऐन हंगामामध्ये जंगलातील रानमेवा गायब झालेला असून टेंभुर्णीची झाडे फळाविनाच. कृषी विद्यापीठे वन विभागाकडून संशोधन होईल काय? शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. पीक विम्याचे 31 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 27,000 हेक्टरचा काढला होता पीक विमा. पैसे खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आगीमधील संत्र्याच्या झाडांसह गव्हांच्या पिकांची राख झाली. शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. सावंशी शिवारातील ही घटना. 34,000 शिधापत्रिकांचे धान्य बंद झालेले असून जिल्हा पुरवठा विभाग ॲक्शन मोडवरती. मिशन सुधार अंतर्गत पडताळणी केंद्राकडून आली यादी. आंब्याने मारले तर काजूने तारले. उत्पादन कमी असले तरी सुद्धा चांगल्या दरामुळे दिलासा मिळतोय. विस्कटलेले गणित थोडे जागेवरती. वीज प्रकल्पाच्या कामांमुळे डाळिंब तसेच ज्वारीचे नुकसान झालेले आहे. आटपाडी परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा आक्रोश होतोय. 3 ते 4 टन डाळिंबांचे नुकसान झाले. शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांवरती अन्याय नको. काळजी करू नका, नुकसान होऊ देणार नाही, असे विश्वजित कदम म्हणाले.
जळगावच्या 6,000 शिक्षकांचे वेतन रखडलेले असून शालार्थ आयडी घोटाळ्याचा फटका बसतोय. शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पुन्हा अवकाळीच्या तसेच वादळी इशाऱ्याने शेतकरी धास्तावलेले असून सोसाट्याचा वारा, हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जाते. तापमानामध्ये होणार मोठी घट. उन्हाच्या तीव्रतेमुळे रब्बी पिके काढणीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला. एरंडोल परिसरामध्ये शेती कामे सकाळीच लवकर उरकण्याची घाई केली जाते. अवकाळीच्या धास्तीने बळीराजाची लगबग सुरू झालेली आहे. तळोदा तालुक्यामध्ये बियाणे खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके दाखल झालेली आहे. भरारी पथकांमुळे बाजारामध्ये नियंत्रण राहून शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये खत बियाणे मिळतील. आष्टी उपसा सिंचन योजना ठरते ड्रीम प्रोजेक्ट. दुष्काळातून विकासाकडे वाटचाल केली जाते. पीक कापणी प्रयोगाच्या निकषावरती पीक विमा भरपाई द्या. आमदार पाटील म्हणाले, तांत्रिकचा आधार चुकीचा असल्याचा दाखला दिला. शेतकऱ्यांना अखंड वीज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लोणीमध्ये 10 क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचे आमदार लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण. गावरान कुक्कुटपालनामधून शोधला यशाचा मार्ग. अंकिता मोरे यांचा प्रयोग 10 महिन्यांमध्ये 26 लाख रुपयांची उलाढाल केली. जालन्यामध्ये खरीपाच्या विम्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन. अतिवृष्टीने अतोनात नुकसान केलेले असून मग तटपुंजी मदत का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. इगतपुरी समाधान शिबिर जोरामध्ये, तरीही शेतकऱ्यांची कामे प्रलंबित आहे. शेतकरी संघटनेचा आरोप केला जातोय. रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पशुधन देखभालीसाठी 3 लाख रुपये. शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड. विनातारण मिळणार आता कर्ज. 60% मिळू शकते व्याज सवलत. महिला व बालविकास योजनेमध्ये नगर जिल्हा अव्वल असून बालसंगोपनचे सर्वाधिक लाभार्थी. 23.79 कोटींचे वितरण करण्यात आले. शेतकरी मोकळा कांदा लिलावाच्या प्रतीक्षेमध्ये असून श्रीरामपूर बाजार समितीकडून दिरंगाई होते. शेडगेंचा आरोप केला जातोय. पोलादपुरातील 3 गावे 2 वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहे. 1 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून 3 गावे व 2 वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मोहोळ परिसरामध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. नदीकाठच्या अनेक गावातील पाणी टंचाई कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. अवकाळी पावसाने बेदाण्याचा झालाय चिखल. मुंगशी परिसरातील शेतकऱ्यांवरती आसमानी संकट. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 53.73 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. नामदार मकरंद पाटील म्हणाले, राज्यातील 66,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. शक्तीपीठसाठी 90% शेतकऱ्यांची मान्यता असून महसूल मंत्री बावनकुळे प्रकल्पाबाबत जबरदस्ती करणार नाही. उर्वरित लोकांची समजूत काढू, असे त्यावेळी म्हणाले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा काल होता रत्नागिरीमध्ये एल्गार मेळावा. शेतकरी नेते राजू शेट्टी करणार मार्गदर्शन. ठरणार पुढील लढ्याची दिशा. रायगड जिल्ह्यामध्ये 21 एप्रिलला वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा काजू बागायतदारांना तातडीच्या काढणीचे आव्हान देण्यात आलेले आहे. विद्यापीठाकडून 5 दिवसांचा कृषी हवामान अंदाज जाहीर करण्यात आला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.